असं 2 ओव्हरचा हा मॅच आहे, लक्षात घ्या. असला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील समालोचन कक्षातून. तुषार चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती आले. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला समोरच्या दिशेनं. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. हो हो मिसफिल्ड झालीये. तिसरी देखील पूर्ण होते, कदाचित चौथी देखील पूर्ण होईल यात काही शंका नाहीये. ओव्हरथ्रो झाला आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी घेतला गेलाय बाबा स्पोर्ट बीबीपाडा या संघानं. पहिल्याच बॉलवरती 4 धावा मात्र पलून पूर्ण केले. तुषार चौधरी नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात म्हणजे तिथे कॉन्फिडन्स आत्मविश्वास आहे तो वाढला गेला असेल बॅटर आपण पाहिला तर मग भावेश भोईरचा. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजेच मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी अक्षरशः पणाला लावलाय आणि वेगानं या 4 धावा अगदी पलून पूर्ण केलेत. चार धावेनं मात्र सुरुवात झाली आहे बाबा स्पोर्ट बीपडा संघाची. तुषारच्या खात्यातील पुढील बॉल. हो वेगवान बॉल परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे आणि हा चेंडू असणार आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपात एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 5 अंकांवरती. पुढील चेंडू हो वाढवानं खेळण्याचा प्रयत्न. हलकेसी बॉडी डाऊन केली होती हा स्ट्रोक खेळण्याकरता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. हा डॉट बॉल आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ आहे तो संपन्न झाला. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा स्ट्रोक खेळले गेलेत. एक धाव पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झालीये. चेंडू आपण पाहिला तर मग सीमारेषेच्या लगत अडवला गेलाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक जे आहे ते पोचलं गेलंय 7 अंकांवरती. इतिहास वाचण्यासाठी नव्हे तर इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करा, कारण प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. आणि चांगले प्रयत्न करत असताना हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर भावेश भोईर आणि त्याला साथ देण्याकरता मिस्टर मनीष तारवी. आजच्या दिवसामध्ये मनीष तारवीचा काय जबरदस्त खेळ झालाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. षटकातील पुढील बॉल. उलटॉस बॉल. यष्टीरक्षक बीट झालेत. चेंडू वेगानं प्रस्थान करतोय. सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. वाईट. हो आणि निश्चितच हा चौकार म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पंचा मिळालाय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आणि ह्या धावा कदाचित मग चिसिंगला बाबलेच्या काट्याप्रमाणे टोचल्या जातील. धावफलक पोचले गेले 12 अंकांवरती. पुढील चेंडू. पॉइंटला मात्र पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 14 अंकांवरती. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड. मनीष तारवी अँड भावेश भोईर जबरदस्त खेळ, अगदी बुद्धिमत्तेचा खेळ या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी टेक्निकचा वापर केला भावेशनं. हो यावेळेस थोडासा बॉल खाली राहिला होता आणि हा चेंडू आपण पाहिला तर मग पंचांनी
तिसऱ्या अंपायरकडे डिसिजन पोहोचवला. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता जो रिव्ह्यू आहे तो गमावलेला आहे. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 15 या अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15 धावा. लाईन मारी उल्याला गोगलला कानात बाली आहे मी मुंबईची फॅशन वाली. उल्याला गोगलला कानात बाली आहे मी मुंबईची फॅशन वाली. नखजरीचे झाडाखाली पोरी कौहंच्या लाईन मारी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. दुसऱ्या षटकाचा आपण या ठिकाणी खेळ पाहणार आहोत. सॉफेंडनं यावेळेस फक्त बॉलला डिफेंड केलं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेले ते म्हणजे 16 या अंकांवरती. ही आहे चतुराई. यावेळेस आपण पाहतोय मनीषला मात्र स्ट्राईक दिली आहे. आतापर्यंत ज्या धावा आल्यात त्या भावेशच्या बॅटमधनं आल्यात. यावेळेस मनीष ऑन स्ट्राईक. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मनीषने जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. आकाश मूर्ती चषक 2026 मध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळले गेलेत ऑन साईडला. समोरच्या दिशेनं पकडला गेलाय झेल आणि समाप्त केलाय मनीष तारवी. हा खेळाडूचा खेळ आउट. मी आला पण गंगे ग तुझा आठवये मला. गंगे ग तुझा आठवये. कामाला बोटीत तू गेला पण धनी र तुझा आठवये मला. धनी र तुझा आठवये. धन्यवाद डिझर. थँक्यू सो मच. न्यू बॅटर संशय आलेत. संशय भोईर. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे डॉट. चांगली गोलंदाजी करतो मिस्टर भूमित दुमाडा. उंच खांद्याचा हा गोलंदाज उभरता सितार आपल्याला पाहायला मिळतोय आई माऊली स्पोर्ट नागाळे संघाचा. आई माऊली स्पोर्ट नागाळे संघाच्या पाठीवरती आपण नंबर पाहिला तर 444 पिंट्या दादा परेड यांचा मात्र हा लक्की आकडा आपण पाहतोय. आणि त्यांच्या माध्यमातून ही जर्सी मात्र स्पॉन्सर केली आहे आई माऊली स्पोर्ट नागाळे संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग संजयच्या बॅट मध्ये आलाय चौकार. आणि या चौकारानं धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 20 अंकांवरती. धन्यवाद थँक्यू सो मच. मोहितच्या खात्यातील पुढील बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. भावेशला पहा किती चतुराई आहे. आणि रन इन बिटवीन द विकेट भावेशचा खूप चांगला आहे.
धावफलक पोचले गेले 22 अंकांवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूया या शेवटच्या बॉल वरती काय येईल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न महेश आहेत. त्यांच्या मागे त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. इथे मात्र एक धाव आली आणि धावफलक पोचले गेले 23 अंकांवरती. जिंकण्याकरता 24 धावा बनवावा लागतील सुपर 3 मध्ये पोहोचण्याकरता. घेऊया पण एक छोटासा डीजा ब्रेक आणि मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. ना ते पाणी नाही पडे रगाव कणसरी माता ना कांबड्या नाचून पाणी पाडू आता. धन्यवाद थँक्यू सो मच. चला सुपर 3 मध्ये पोहोचलेले संघ आपण यायचा आहे. आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो करतोय. कोणाचं भाग्य आता मात्र या ठिकाणी निघालं जाईल चिठ्ठीच्या द्वारे. फायनलचं तिकीट मात्र त्यांना मिळालं जाईल. चला अबू स्पोर्ट खारडी टीमचा संघनायक आणि आई सोनसरी स्फूड तांबडमाळ संघाचा संघनायक आपण यायचं आहे. चला आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. राहुल आम्हाला जॉईन व्हायचं आहे. नितीनचे म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी आहोत. रुपेश दांडेकर थोडासा थांबा, पॉज करा जरासं. चला एक चिठ्ठी उचलायची आहे. नाही हा यस या चिठ्ठीवरती नाव असेल तिला मात्र बाय असणार आहे. डायरेक्ट फायनलचं तिकीट आणि फायनलचं तिकीट निघालंय आई सोनसरी स्फोट तांबडमाल्या संघाचं. म्हणजेच विजयी संघ आणि त्यांच्या समवेत अब्बू स्पोर्ट खारडे असा मॅच असणार आहे. अब्बू स्पोर्ट खारडे एका चिठ्ठीवरती नाव आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव विजयी संघ. चला मॅचला झाली सुरुवात. मनीषचा पहिला बॉल. हो वेगवान बॉल होता आणि यस झेल तर या ठिकाणी पकडलाय. तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय आणि तिसरा अंपायर आता मात्र हा योग्य जो डिसिजन आहे तो मात्र या ठिकाणी देईल यात काही शंका नाहीये. वैभव धूम आहे तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आणि त्यांचा जो निर्णय असेल निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि डिसिजन आहे नो बॉल.
म्हणजेच एक धाव असणार आहे. पंच धाव काढली आहे का? म्हणजे 2 धावा असतील. येणारा पुढचा बॉल फ्रेड असणार आहे. हो, ब्लॉकल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली आहे. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. लक्ष आहे ते म्हणजेच आपण पाहिलं तर 24 धावांचं म्हणजेच 12च्या सरासरी धावफलक पुढे न्यायचा आहे. पहिला बॉल बिमार हाताला त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग 2 धावा निश्चित धावफलकावरती ऍड केल्या. अकू टप्प्याची लेन ऑन साइडला खेळली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा एक सिंगल धावे त्या सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय 4 अंकांवरती. पुढील बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेले तर लॉंग ऑफच्या दिशेनं भावेश आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. परंतु 2 धावा या वेगाने या ठिकाणी पूर्ण केलेत. 2 धावेने धावफलक पोचलं गेलंय 6 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील. तीन चेंडूंचा खेळ मात्र इथून पूर्ण झाला आहे. मनीष तारवीचा हा पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होईल. इष्ट्यांचा वेध मात्र ठिकाणी घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. कुंदन पास मारे या खेळाडूला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक पहिला. आम्ही जंगलचे राजे आदिवासी, आम्ही जंगलचे राजे आदिवासी. आमचा दैवत बिरसा मुंडा आदिवासी, आमचा दैवत दंट्या मामा आदिवासी. आम्ही जंगलचे राजे आदिवासी. धन्यवाद अडेज, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 6. अजून इथून जिंकण्याकरता चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतो मिस्टर यत्नेश दुमाडा. हो, पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक केले गेलेत. हो, झाली आहे मिस्टेक. देवेश पुढे आले होते, झेल सुटलाय आणि 2 धावा देखील इथून मात्र पूर्ण झाल्या आहेत. या 2 धावेने धाव फलक पोचले गेले 8 या अंकांवरती. अजूनही चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 चेंडू मध्ये 16 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. 7 चेंडू 16 धावा 7 चेंडू. ब्लॉकॉल मध्ये हाताळणी केली आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला जाईल का? यस, केला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 10. म्हणजेच येणारे 6 बॉल आणि जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात काही शंका नाहीये. इथून मात्र आपण पाहिलं तर मग ग्रुप मीटिंग झाली आहे. चर्चे पे खर्चा कोणता संघ मात्र या ठिकाणी दाखवणार आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने आपण पाहिला तर मग आई माऊली स्पोर्ट नागळे संघ, दुसऱ्या बाजूनं बाबा स्पोर्ट बिबीपाडा संघ.
शेतात करूया रानात हिंदू घाम शेतात जाणू आम्ही कंसरी पिकवून कणक्याला भरूया जंगलात राज नाही वाघाला बिहू थँक्यू सो मच. 6 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता 16 धावा अजून सुद्धा इथून बनवायच्या आहेत. चला घाई करायची. सॉरी 14 धावा म्हणजे मॅच वरती लक्ष आहे. सहा चेंडू जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. भावेश भोईरच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवला गेलाय. ऑन साइडला खेळले गेलेत. ओ चेंडू गेला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. धन्यवाद. थैंक यू सो मच. मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. इतना तो भरोसा है खुद पर. इस बार बाजी जरूर मारूंगा. आणि ठोकलाय तुषार चौधरीनं चौकार. आखो टप्प्याची लेन ऑन साइडला उडवलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. धन्यवाद. थँक यू सो मच. आता मात्र समीकरण सोपं झालंय. 4 मध्ये 4. यावेळेस खाली क्षेत्र आहे आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचतोय तो म्हणजेच आई माऊली नागले संघ. कॉंग्रॅच्युलेशन आई माऊली स्पोर्ट नागले. हार्डलक टीम बाबा स्पोर्ट बिबीपाडा. प्लेयर ऑफ द मॅच पुन्हा एकदा नाव निश्चितच या ठिकाणी घेतलं जाईल. तुषार चौधरी ठरेल सामनावीर. पोरी चढला मला